हाय फ्रेंड, नमस्कार. शुभ सकाळ सगळ्यांना. तर कशा आहात? झालं का तुमचं चहा नाश्ता वगैरे? बघा तिचं तोंड बघा. आणि मस्तपैकी प्रणवीला असे क्लिप पाहिजे होते लावून. तर बघू शकता प्रणवीची आपल्या हेअरस्टाईल कशी वाटली नक्कीच सांगा कमेंटमध्ये. हे की नाही, हो की नाही? आणि गरमी खूप होते म्हणून असे कपडे घातले. आणि आज लग्न होतं इकडे, आमच्या इकडे आज खेडमध्ये, पण नाही गेली. जाणार होते मी, म्हणजे मी जिथे कंपनीमध्ये पुण्याला होते तो आमच्या इकडचाच मुलगा आहे, म्हणजे तो माझा भाऊच आहे. त्याचं लग्न आहे आज, तर मी जाणार होते तर नाही गेली लग्न. मुलगी पण इकडचीच आहे, तिथलीच आहे. मुलगी पण इकडची आहे, मुलगा पण इकडचंच आहे बरं का. मुलगी आहे वालोटीची, जवळचीच आहे, इकडची जिथे मी राहते तिकडचीच आहे, आणि मुलगा पण इकडचंच आहे. तर सगळे लोक आलेत पुण्यावरून. सो मी नाही गेले, कारण की मी जाणार होते, जायची तयारी होती. आणि माझी बहीण पण, म्हणजे ज्या बहिणीच्या अॅनिव्हर्सरी आहे आज, ती बहीण गेली तिकडे नाणीजलाच. अरे मला माहितीच नव्हतं. मी जर रात्री तिला कॉल केला असं मस्तपैकी रिक्षातनं गेले असते, कारण की भाऊजींची रिक्षा गेली, म्हणजे तिच्या मिस्टरांची जी रिक्षा आहे त्या रिक्षातून मी गेली असते मस्त आरामशीर. दोन्ही लग्न करता आले असते. तर सो माझ्या नशिबात नाही आहे. एका ताईंचा फोन आला होता, जायचं जा तुम्ही म्हणून. पण हिला घेऊन जाणं ना, गेले असते सकाळी, गेले असते बरं झालं असतं. आता काही जाणं शक्य नाही. एकचं काहीतरी लग्न आहे. असं काय करते का तू? अरे तेच करते परत परत, म्हणजे नाटक करते का? मग कशी बघते? शिकते ना. आला राग, बघितलं का? आला राग बघा. बघायचा राग, ये बघा. हाय मी बघा, हिचा राग बघा. तू बघू शकता तुम्ही हिचा राग. हे बघा, असला राग आहे ना हिचा, डेंजर, काय विचारू नका. एवढ्याशा गोष्टीने, एवढीशीच आहे, एवढ्याशा गोष्टीवर ते हे करते. तर काय करावं. ते दादाचा स्वभाव चांगला होता. आता पुण्यावरून लोक आलेत, काही लोक जिथे मी जॉब करत होते तिथली सगळी लोक, बरेच लोक आलेत पुण्यावरून. सो मला जाता नाही आलं, एवढे जवळ असून जाता नाही आलं. काय करायचं. आणि ॲक्च्युली ह्याचे पप्पा पण येणार आहेत आज पुण्यावरून, त्यामुळे थांबली आहे मी पण घरी. मला पण आईकडे जायचं आहे, मला पण पुण्याला जायचं आहे.